शेतकरी मित्रांनो, राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे। कारण बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या सोयाबीन व कापूस अनुदानाचे जे वाटप आहे ते आजपासून सुरू करण्यात आलेले आहे। त्यामुळे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन व कापूस अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य म्हणून हेक्टरी 5,000 रुपये देण्याची घोषणा केलेली होती। 2 हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिले जाणार होते। तर ज्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आपली कागदपत्रे कृषी सहाय्यकांकडे जमा केलेली होती आणि सोबतच आपली ई-केवायसी सुद्धा ज्यांची पूर्ण झालेली होती, तर अशा 65 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात आज 2,500 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी कृषी विभागाकडून वितरित करण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांसाठी हे मोठे दिलासादायक अशी अपडेट आहे। कारण या योजनेची बऱ्याच दिवसापासून नुसती तारीख पे तारीख दिली जात होती। त्यानंतर आता 29 सप्टेंबर 2024 ही एक नवीन तारीख देण्यात आलेली होती, ज्यामध्ये राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळी हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी आशा होती। परंतु त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी दिरंगाई झाली आणि अखेर आज 30 सप्टेंबर 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला हे अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात हे अनुदान जमा झाले नसतील तर त्यांनी काळजी करू नका। आता टप्प्याटप्प्याने जशी जशी प्रक्रिया पार पडत जाईल तसतसं हे अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, आशा करूयात की लवकरात लवकर शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळून जाईल। तर तुम्हाला हे अनुदान मिळाले आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।